पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला तर पोलीस भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे आणि या संदर्भात जे दोन अपडेट या ठिकाणी आलेले आणि ते दोन अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि पोलीस भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि जवळपास 10,000 प्लस जागांसाठी ही येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती निघणार आहे। पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। आणि त्याचबरोबर ते दोन अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पोलीस भरती संदर्भात ते दोन्ही अपडेट मी तुम्हाला दाखवून देतो, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। तर पहिलं जे अपडेट गावमध्ये जे आहे रिक्त जागांची माहिती या ठिकाणी आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये केलेल्या दिनांक 25 मार्च 2025 रोजीचा ऑनलाईन अधिकार अर्ज। तर तुम्ही या ठिकाणी जळगाव जिल्हा पोलीस, पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, पोलीस बॅट्समन एकूण मंजूर पदे व दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारे पदांची माहिती मिळण्याबाबत तर हा त्या ठिकाणी विषय होता। आणि त्याचबरोबर देण्यात आलेली जी माहिती होती बाजूस नमूद मुद्द्यांबाबत आस्थापना शाखा पोलीस कार्यालय जळगाव यांचे कडील पत्र 23/4/2025 पत्रानुसार जळगाव पोलीस घटकात शासनाने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार मंजूर पदे खालील प्रमाणे आहेत। तर दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहितीमध्ये सन 2024 दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस शिपाई संवर्गात 86 पदे रिक्त आहेत। तसेच सन 2025 मध्ये दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत 65 पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होणार आहेत। या कार्यालयाच्या अभिलेखावर उपलब्ध माहिती पुरवण्यात येत आहे। ठीक आहे, तर यामध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर 86 पदे या ठिकाणी रिक्त आणि त्याचबरोबर SRPF कुसळगावचं सुद्धा या ठिकाणी रिक्त जागांची माहिती याच्या अगोदर आलेली आहे। तर SRPF कुसळगावमध्ये ज्या टोटल ज्या जागा रिक्त तर या ठिकाणी जवळपास 293 जागा रिक्त आहे। ज्या ठिकाणी SC कॅटेगरीच्या 38 आहे, ST कॅटेगरीच्या 21 आहे, VJ कॅटेगरीच्या 9 जागा आहे, NTB कॅटेगरीच्या 7 आहे, NTC कॅटेगरीच्या 10 जागा रिक्त आहे, NTD कॅटेगरीच्या 6 जागा रिक्त आहे, SBC कॅटेगरीच्या 6 जागा रिक्त आहे, OBC कॅटेगरीच्या 56 जागा रिक्त आहे, SCBC कॅटेगरीच्या 29 जागा रिक्त आहे, EWS कॅटेगरीच्या 29 जागा रिक्त आहे, ओपन कॅटेगरीच्या 82 जागा रिक्त आहे। तर टोटल 293 जागा रिक्त आहे। तर आता पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे तर मी तुम्हाला आताच सांगून देतो। तर सप्टेंबर महिन्यापर्यंत जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। लक्षात ठेवा, कारण की महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस तर यांनी जे याच्या अगोदर या ठिकाणी घोषणा केली आहे, तर नक्की सप्टेंबर महिन्यामध्ये जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि पोलीस भरतीसाठी 12वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। जे चालकचं पद आहे, शिपाईचं पद आहे, कारागृहाचं पद आहे, SRPFचं पद आहे, तर ह्या पदावर आपल्याला 12वी पासवर फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर जे बॅट्समनचं पद आहे तर बॅट्समन पदामध्ये आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। आणि जे SRPFचं पद आहे तर त्यामध्ये फक्त मुलांनाच फॉर्म भरता येते, मुलींना फॉर्म त्यामध्ये भरता येत नाही। तर पोलीस भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर जे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस बॅट्समन पद आहे, कारागृहाचं पद आहे तर यासाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षापर्यंत लागते। आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 33 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर पोलीस शिपाई वाहन चालक आहे तर यामध्ये जे वयोमर्यादा आहे 19 ते 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय कॅटेगरी 19 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। आणि SRPFचं जे पद आहे तर SRPFमध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 25 वर्षापर्यंत लागते आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये यामध्ये फी असते। ठीक आहे, आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र नोकरीचं ठिकाण आहे। तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये मैदानी चाचणी असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन आहे प्रोसेस आहे। उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर यामध्ये लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि ग्राउंडला जे इव्हेंट आहे तर जे कारागृहाचा पद आहे, त्याचबरोबर बॅट्समनचं पद आहे, त्याचबरोबर शिपाईचं पद आहे। तर यामध्ये जर आपण ग्राउंड पाहिलं तर 50 मार्काचा यामध्ये ग्राउंड असते। पुरुष उमेदवारांसाठी जर पाहिलं
1600 मीटर रनिंग हा इव्हेंट आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 20 मार्क असते। त्याचबरोबर गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, त्याचबरोबर 100 मीटर आहे 15 मार्कासाठी। तर अशा प्रकारे 50 मार्काचा यामध्ये ग्राउंड असते। तर महिला उमेदवारांचा जे ग्राउंड आहे तर महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर आहे 15 मार्कासाठी। तर अशा प्रकारे महिला उमेदवारांचा 50 मार्काचा यामध्ये ग्राउंड असते। त्याचबरोबर चालकचा जर ग्राउंड पाहिला आपण तर चालकमध्ये फक्त दोनच इव्हेंट आहे। पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, त्याचबरोबर गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे 50 मार्काचा यामध्ये फिजिकल होते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर चालकचा आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे यामध्ये 50 मार्काचा सर्वात अगोदर ग्राउंड होते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर SRPFचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर SRPFचं जे ग्राउंड आहे हे 100 मार्काचं SRPFचं ग्राउंड असते, ज्यामध्ये 100 मार्काचं हे ग्राउंड असते, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 25 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 25 मिनिटाच्या अंदर आले तर त्यांना त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क भेटते, म्हणजे 50 मार्क भेटते। आणि जसं तुमचा 25 मिनिटापेक्षा जर जास्त टाइम झाला म्हणजे 26 मिनिटं, 27 मिनिटं, 28 मिनिटं, 29 मिनिटं असा जर आपला 5 किलोमीटरचा टाइम येत असेल तर फक्त मार्क आपले थोडेफार त्या ठिकाणी कमी होत जाते, म्हणजे जसं 45 झालं, 40 झालं अशा प्रकारे, ठीक आहे। आणि तुम्ही या ठिकाणी 25 मिनिटाच्या अंदर आले, 25 मिनिटापर्यंत आले तर 50 मार्क आपल्याला यामध्ये भेटते। तर अशा प्रकारे 50 मार्काचा SRPFचा ग्राउंड असते। गोळाफेक यामध्ये 25 मार्कासाठी, त्याचबरोबर 100 मीटर आहे यामध्ये 25 मार्कासाठी। तर अशा प्रकारे 100 मार्काचं जे ग्राउंड आहे हे SRPFचं असते। आणि यामध्ये जर आपल्याला ग्राउंड जर पास करायचं असेल तर आपल्याला जे यामध्ये ग्राउंडमध्ये जे मार्क्स भेटले पाहिजे तर 90च्या वर मार्क्स पडले पाहिजे। 90, 91, 92, 93 अशा प्रकारे मार्क्स जेव्हा पडेल तेव्हाच आपल्याला पेपरसाठी त्या ठिकाणी बसता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त या ठिकाणी चान्सेस असते की आपल्याला त्या ठिकाणी पेपर भेटणार आहे म्हणून, आणि आपल्याला 90च्या जर खाली असेल तर कमी चान्स असते की आपल्याला यामध्ये पेपर भेटणार आहे म्हणून SRPF मध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये आपण लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला तर ग्राउंड झाल्यानंतर आपल्या यामध्ये पेपर असते। तर 100 मार्काचा पेपर असते, ज्यामध्ये सामान्य ज्ञान झालं, करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते मिळून, त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टोटल 100 मार्काचा पेपर असते यामध्ये आणि जवळपास आपल्याला 1.5 घंट्याचा टाइम भेटते। नेगेटिव्ह मार्किंग पेपरमध्ये नसते आणि आपल्याला पेपरमध्ये जाताना 100च्या 100 प्रश्न टिक करून यायचं असते, ठीक आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे पोलीस भरतीची। तर येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघत आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की जे जुने विद्यार्थी जे 1-1, 2-2 मार्काने कटले, 3-3, 10-10 मार्काने जे काही पोरं कटले मागच्या वर्षी, तर त्यांची तेव्हापासून तयारी या ठिकाणी चालूच आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा। ज्यांना सुद्धा मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले असेल तिथं तुम्ही या ठिकाणी जोर देण्याचा प्रयत्न करा। आणि आतापासून 1600 मीटर रनिंग आउट ऑफ करा, गोळाफेक झालं, 100 मीटर रनिंग सुद्धा आउट ऑफ करून घ्या, ठीक आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय